फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुमिता खेडेकर यूट्यूब चॅनलमध्ये. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग सुमिता खेडेकर यूट्यूब चॅनल. तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे, कारण खूप दिवस झाले व्हिडिओज बनवले नव्हते. ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झालेला, आणि तो काय प्रॉब्लेम झालेला तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या सांगेलच. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे. तर आजचा व्हिडिओ मी बनवत आहे, एक स्वीट पदार्थ बनवत आहे. तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे, आणि तो स्वीट पदार्थ आहे ह्या बिस्किटांपासून बनवणार आहे मी. बघू शकता इथे खूप सारे बिस्किटं घेतलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत. तर तुम्हाला मी दाखवते कुठले कुठले बिस्किट आहेत ते. तर इथे मी वेगवेगळे बिस्किटं घेतलेले आहेत. तर हे आहेत कुठले हे बिस्किटं होते, गुड डेचे बिस्किट होते. हां, हे गुड डेचे बिस्किट आहेत. आणि इथे मी एक डेअरी मिल्क घेतलेली आहे, आणि हे हॅपी हॅपीचे आहेत, ओरिओ आहे, बॉर्बन आहे. तर ॲक्च्युली ना आज मी केक बनवत आहे, कारण ना हे मी बिस्किटं खाण्यासाठी आणलेले डीमार्टमधून. पण ते एवढे गोड आहेत ना की ते म्हणजे खायला नाही होते दुधासोबत किंवा चायसोबत तर नाहीच खाऊ शकत, कारण खूप गोड आहेत. तर ते तसेच पडून होते बिस्किट, कारण चिऊ पण नाही खात, बाळ पण माझं नाही खात बिस्किट. तर विचार केला की मग ह्या बिस्किटांपासून आज केकच बनवते. तर मग हे बिस्किट असेच बिस्किट हे राहिलेले. तर मग मी हे बाकीचे बिस्किट्स घेऊन आले, त्याचबरोबर एकच डेअरी मिल्क घेऊन आले. तर म्हटलं या बिस्किटांपासून आज केक बनवते, कारण जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदर मी केक बनवलेला, जेव्हा मी मलाडला राहायचे तेव्हा. तर तेव्हापासून मग मी ट्रायच केला नव्हता केक बनवायला. तर म्हटलं आज खूप हे बिस्किट राहिलेली, म्हटलं ही पण खात नाही, हिचे पप्पा पण खात नाही, ते तसेच पडून राहण्यापेक्षा मग त्याच्यापासून आज केक बनवते. तर आजची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, आणि घरच्या घरी मस्त असा केक तयार होतो. कारण आम्ही अगोदर पण बनवलेला आहे. जास्त काही ह्याच्यासाठी सामान नाही लागत, कारण तेव्हा मी बनवलेला तेव्हा बेकिंग पावडर होती, पण आता मला ते बेकिंग पावडर पण भेटली नाही, त्यामुळे, आणि ब्ल्यू इनो पण भेटला नाही, त्यामुळे मग हा ग्रीनवाला इनो घेऊन आले. आणि कोको पावडर टाकू शकतो, चॉकलेट पावडर वगैरे टाकू शकतो. तर मी इथे बघितलेलं दुकानावरती, तर ना मला चॉकलेट पावडर भेटली, ना मला बेकिंग पावडर भेटली. तर त्यासाठी मग मी हे क्रीमचे बिस्किट घेऊन आले. तर ह्याच्यामधले क्रीम मी विरघळून, म्हणजे हे जे चॉकलेट फ्लेवरमध्ये जे बिस्किट आहे, त्यामुळे कसं केकला थोडा असा चॉकलेटी रंग येईल आपला, त्यासाठी मग मी हे बिस्किटं घेऊन आले. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर इथे मी अगोदर हे सगळे बिस्किट्स ह्याच्यामध्ये काढून घेते. तर इथे मी ह्या सगळ्या प्रकारचे बिस्किटं घेतलेले आहेत, आणि हे सगळे मी वेगळे करून घेतलेले आहेत बिस्किटं, कारण ह्याच्यामध्ये क्रीम बिस्किट्स पण होते ना, तर त्याची मी क्रीम्स इथे वेगळी काढली, बॉर्बॉनची आणि ओरिओची, जेणेकरून नंतर ही विरघळून मी टाकू शकते, त्याच्या वरतून मी टाकू शकते क्रीम. आणि इथे माझं बाळ मस्तपैकी बसलेलं आहे. बाळा आहे का? आणि बाळाने घेतलेले आहे डेअरी मिल्क, पण ही बाळाला डेअरी मिल्क नाही भेटणार आहे. तर आता मी ह्या सगळ्यांना ह्याची पावडर बनवून घेते, मस्तपैकी मिक्सरला ह्यांना ग्राइंड करून घेते. तर इथे मिक्सरमध्ये आता मी सगळे ग्राइंड करून घेते, ही बिस्किटं मस्तपैकी ह्याची पावडर बनवून घेते. आणि इथे मी हे सगळं बिस्किट्स चाळून घेतलेले आहेत, कारण जेव्हा आपण त्याला मिक्स करायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको. आपल्याला दुधामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे, पाणी नाही टाकायचं आहे. तर ॲक्च्युली मी बारीक चाळणी घेतलेली, जी आपण मैदा चाळायची चाळणी असतो ती घेतलेली, पण त्याने जास्त पडत नव्हतं, त्यामुळे मला ही पुरणपोळ्यांची चाळणी घ्यावी लागली. आणि ह्या चाळणीने मी आता हे सगळं चाळून घेतलेलं आहे. थोडं बाकी आहे, हे चाळून घेते. आणि मग पुढे ह्याच्यामध्येच आता मी इनो वगैरे टाकणार आहे, जेणेकरून मग नंतर आपल्याला त्याची करकर लागायला नको इनोची, आपल्या जेव्हा ह्याच्यामध्ये टाकणार तेव्हा. त्यासाठी मी आताच इनो टाकत आहे. तर ही इनोची पुडी मी आता ह्याच्यामध्येच फोडून टाकणार आहे. ह्याच्यामध्येच मी इनो पावडर टाकलेली आहे. आता ह्याला आपल्याला सगळ्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, मस्तपैकी ह्याला परत एकदा चाळून घ्यायचं आहे. तर हे माझी बिस्किटाची पूर्ण पावडर वाटून झालेली आहेत. आणि हे वरती बघू शकता मी थोडीशी अर्धी कॅडबरी त्याच्यामध्ये किसणीने किसून टाकलेली आहे. तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत. तर मी जस्ट ट्राय करायला फक्त थोडीशी कॅडबरी किसून टाकलेली आहे, आणि अर्धी नंतर मग मेल्ट करून वरतून केकच्या वरतून मी टाकणार आहे.
तर मी आता ह्याच्यामध्ये साखर वाटून घेते, कारण जर थोडंफार गोड कमी लागलं तर साखर त्याच्यामध्ये ॲड करायला. अदरवाईज जर बॅटर बनवल्याच्या नंतर जर व्यवस्थित गोड असेल तर मग मी साखर टाकणार नाही, पण जस्ट मी फक्त पावडर बनवून ठेवते जर कमी गोड असेल तर त्याच्यामध्ये ॲड करायला. तर इथे मला अर्धा लिटरपेक्षा पण थोडं जास्त दूध लागलेलं आहे, कारण पहिलं मी अर्धा लिटर दूध टाकलं तर ते पूर्ण दूध झालं. तर इथे मी दुसरं 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, तर त्यातलं थोडं दूध टाकलेलं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे. जास्त बॅटर आपलं पातळ पण नाही बनवायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं आहे. ह्याला मी आता मिक्स करून घेते आणि मला जर थोडंफार दूध लागलं तर मी अजून ह्यामध्ये दूध ॲड करणार आहे. तर अर्धा लिटर दूध घेतलेलं, त्याच्यानंतर मग 1 ग्लास दूध घेतलेलं, तर त्याच्यामध्ये माझं एवढं दूध राहिलेलं आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला असं आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता, ह्याची थिकनेस जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अलगद आपल्या चमच्यातून खाली सुटत आहे आणि चमच्याला पण चिटकलेलं आहे. तर या प्रकारे आपल्याला आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर चला आता ह्याच्यामध्ये तर बाकी काही टाकायचं नाही आपल्याला. तर आता एका डब्बा घेत आहे मी. तर इथे या प्रकारे मी डब्बा घेतलेला आहे आणि हा असा नॉर्मली आपल्या बुकचा पेपर घेतलेला आहे. तर आपल्याला आता ह्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे घी असेल तर आपण घी पण लावू शकतो, पण आता माझ्याकडे तेल आहे, घी नाही आहे, तर मी ह्याला फक्त आता तेल लावून घेणार आहे. आणि या बाळाने इथे वाट लावलेली आहे, पूर्ण स्पून टाकलेला आहे केकमध्ये. काय केलं हे? कोण तुला हात लावायला सांगतं? असं का करते तू? सॉरी बोल. हां, ओके. त्याच्यामध्ये पूर्ण बॅटरमध्ये हिने चम्मच टाकला, तर तो चम्मच काढायला लागणार आहे. तर आता मी या डब्याला पहिलं तेल लावून घेते. तर मी ह्या डब्याला आता पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे, सोबतच कागदला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि सोबतच थोडंफार जे आपलं गव्हाचं पीठ असतं किंवा आपल्याकडे मैदा असेल तर थोडंफार बाजूने मी चोळून घेतलेलं आहे. अगदी नॉर्मली एका हातानेच फक्त असं थोडंसं चोळून घेतलेलं आहे, जेणेकरून केक आपला खाली तळाला चिपकायला नको. तर आता आपल्याला हे बॅटर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे. तर आता मी सेम टोप आता धुवून घेतलेला आहे. तर ह्याला पहिल्याला आपल्याला लो फ्लेमवरती सुकवायचं आहे. लो फ्लेमवरती नाही, पण ह्या पूर्ण टोपाला आपल्याला सुकवायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला बंद करून ठेवायचं आहे. तर ह्या टोपातलं पाणी पूर्ण आपल्याला सुकलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी खाली तळाला मीठ टाकते थोडं. आपल्याला असं पूर्ण मीठ टाकून घ्यायचं आहे. हळूहळू आपल्याला असं हे मीठ बाजूला करून घ्यायचं आहे, कारण टोप बऱ्यापैकी चांगला तापलेला आहे. तर इथे मी गॅस बदललेला आहे. ॲक्च्युली हा 2 स्लो गॅसवरतीच ठेवलेला, पण हा स्लो गॅसपेक्षा पण थोडा जास्त आहे. तर मी हा दुसरा गॅसवरती ठेवला आहे, जो आपला छोटा बर्नर असतो. तर ह्याच्यामध्ये आता मी हे बॅटर टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. तर ह्याच्यावरती मी मोठी अशी झाकणी मारणार आहे, जेणेकरून वाफ बाहेर यायला नको आणि त्याच्यावरती आपण जड पण काही वस्तू ठेवू शकतो. तर या प्रकारे मी आता हे झाकण ठेवलेलं आहे आणि या प्रकारे आपल्याला हे बॅटर आपलं पूर्ण ठेवायचं आहे, जेणेकरून हवा आपली बाहेर जायला नको. तर ह्याच्यावरती मी जडसुद्धा आपण दुसरं काही ठेवू शकतो. तर आता माझ्याकडे इथे कुकरच आहे अवेलेबल. तर सध्या मी कुकर ठेवलेला आहे याच्यावर आणि आपल्याला लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. तर इथे मी आता लो फ्लेमवरती ठेवलेला आहे केक आणि हे आपल्याला अर्ध्या तासाने चेक करायचं आहे किंवा 20 मिनिटांनी परत एकदा चेक करून बघू शकतो किंवा अर्ध्या तासाने. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याकडे टूथपिक असेल, हा टूथपिकच बोलतात, तर इथे पाऊण तास झालेला आहे आणि केक चेक करून घेते मी.
पूर्ण माझा केक मस्तपैकी रेडी झालेला आहे. आणि हे वरती ओलं दिसतंय ते थोडंफार आहे, कारण जेव्हा झाकण ठेवतं झाकणाला घालून पाणी सुटतं, त्यामुळे ते थोडंफार वरती ओलं झालेलं आहे. तर हा केक आपल्याला असाच ठेवायचा आहे जेणेकरून ते पूर्ण वरतून सुकून जाईल. तर ह्याला मी बाहेर काढून ठेवते, म्हणजे पूर्ण हा केक व्यवस्थित थंड होऊन जाईल. आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याला डब्यामधून बाहेर काढायचं आहे. तर इथे माझा केक रेडी आहे. मी मस्तपैकी इथे बाहेर काढून ठेवलेला आहे. आता फक्त हा खूप गरम आहे, ह्याला पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतरच मी ह्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर ह्याला आपल्याला फक्त पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. तर इथे मी केकला असा डिशमध्ये काढून घेतलेला आहे. आणि बघू शकता की ते मस्त असं स्पंजी झालेलं आहे केक. आणि वरतून मी ह्याला कॅडबरीने जी कॅडबरी मेल्ट केलेली त्याने मस्तपैकी आतून आणि बाहेरून त्याला डेकोरेट केलेलं आहे. बघू शकता की ते एकदम स्पंजी केक झालेला आहे. तर ह्याला मी आता थोडा उशीर फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी, कारण अजून पण थोडाफार तो गरम आहे. तर इथे केक मी असा फ्रीजमध्ये ठेवलेला, तर इथे बऱ्यापैकी मस्तपैकी थंड झालेला आहे केक. आणि जे त्याच्यावरती जे चॉकलेट टाकलेलं ते पण पूर्णपैकी सुकलेलं आहे. तर इथे मी केक कट करून देते माझ्या बाळाला. आणि हे मगाचपासून बिचारं वाट बघत बसलेलं कधी केक कापते मम्मा. बरं पप्पाला कापायला सांगूया, पापाला ये, पापाला कापायला सांगूया ये अभि. तर इथे मी अभिला केक कापायला सांगितलेला आहे. ॲक्च्युली त्याचा बड्डे होता 19 जूनला, तेव्हा तर काय आम्ही सेलिब्रेट केला नाही. ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झालेला माझ्यामुळे, त्यामुळे काय सेलिब्रेट केला नाही. तर आता मी जस्ट केक बनवलेला, तर त्याला बोलले तू कट कर करून. चल बाळा केक कट कर. 1 2 3. अरे बोला काहीतरी. हॅपी बर्थडे टू यू पापा, हॅपी बर्थडे टू यू. आम्ही खूप बनवायचं असं मला वाटलं, इकडे आल्यापासून ट्रायच केलं नाही कधी. त्याच्यामध्ये अजून टुटी फ्रुटी पाहिजे होती ना. मला काहीच भेटलं नाही. गेलेले मी दुकानावरती बघायला टुटी फ्रुटी वगैरे डार्क चॉकलेट, काहीच भेटलं नाही. पण छान झालं. हे बघ नो बोलते. खा बाळा. तर कसा वाटला तुम्हाला आमचा होममेड पिझ्झा? तर पिझ्झा बोलते आमचा केक. ॲक्च्युली माझ्या तोंडामध्ये सारखं पिझ्झाच नाव येतं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा होममेड केक? ॲक्च्युली आम्ही मराठला खूप बनवायचं. लग्नाच्या अगोदर जेव्हा आम्ही मराठला राहायचं तेव्हा तर खूप बनवायचं. आणि लग्नानंतर तर फर्स्ट टाईम मी बनवला आहे केक. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांना पण खूप आवडतात असे केक. घर बसल्या म्हणजे घरचे केक असे हेल्दी केक खूप छान असे बनतात, झटपट असे बनतात. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आता भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर. बाय.